आपण एक महत्त्वाच्या टॉपिक विषयी बघणार आहोत, जे की प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला माहितीच असला पाहिजे. असा कोणता टॉपिक आहे? तर असा टॉपिक आहे आज की मासिक पाळी म्हणजेच मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे नक्की काय, हे आज आपल्याला बघायचे. तर नमस्कार, मी सोना मॅम, कर्मवीर प्रबोधिनी सातारा, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणार एक चळवळ या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी तुमच्या सर्वांचं स्वागत करते. तर आज आपल्याला बघायचं की मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजेच मासिक पाळी म्हणजे काय. तर दर महिन्याला येते म्हणून मासिक, आणि प्रत्येकीची कधी ना कधीतरी महिन्याभरातून वेळ येते, याला आपण बोलतो की मासिक पाळी. बाय द आय एम जस्ट किडिंग. आपण सायंटिफिक भाषेत बघूया की मासिक पाळी म्हणजे स्त्रियांमध्ये रिप्रोडक्टिव्ह एज मध्ये म्हणजेच 12 ते 13 वर्षापासून ते 45 ते 50 वर्षापर्यंत दर महिन्याला 4 ते 5 दिवस जे ब्लिडिंग होतं त्यालाच आपण काय बोलतो, म्हणजे वैजाण्यामार्फत जे ब्लिडिंग होतं त्यालाच आपण मेन्स्ट्रुएशन सायकल असं म्हणतो. म्हणजे स्त्रीच्या शरीरात दर महिन्याला एक नैसर्गिक प्रक्रिया होते. म्हणजेच काय, तर ज्यामध्ये शरीर हे प्रेग्नन्सीसाठी तयार होतं. म्हणजेच काय, जे आपलं युटेरस आहे म्हणजेच गर्भाशयाची जी आतली लायनिंग आहे ती लायनिंग काय होते, तुटते, आणि ती तुटल्यानंतर ना ती ब्लड मार्फत काय होतं ते बाहेर येतं, आणि ह्या गोष्टीलाच आपण काय बोलतो, मेन्स्ट्रुएशन सायकल. मेन्स्ट्रुएशन सायकल म्हणजे एम फॉर मेन्स्ट्रुएशन किंवा मेन्स्ट्रुअल आणि सी फॉर सायकल, म्हणून याला आपण शॉर्ट फॉर्म मध्ये MC असंही बोलतो. आता स्त्रीची मासिक पाळी ही तिच्या मातृत्वावर टाकलेलं निसर्गाने एक पाऊल आहे. म्हणजेच प्रेग्नन्सी मध्ये आणि डिलिव्हरी नंतर काही काळ जे पिरियड्स आहेत ते पिरियड्स बंद होतात. पण प्रत्येक वेळेला जर का पिरियड्स आले नाही तर त्याचं कारण प्रेग्नन्सीच आहे असं नाही, त्याचे अनेक इतरही कारण आहेत. आता त्या कारणांविषयी आपण नंतर कधीतरी पुढच्या लेक्चरला बोलू. आता तुम्हाला रिलेची रेस माहितीये का? म्हणजेच काय असतं याच्यात बघा की तुमचे 3-4 जणांचे ग्रुप असतात. म्हणजे 3-4 जणांचा मिळून एक ग्रुप असतो. आता त्याच्यात काय असतो, एक पार्टिसिपेंट दुसऱ्या पार्टिसिपेंटकडे काय करतो, स्टिक जी आहे ती स्टिक देतो, दुसरा पार्टिसिपेंट तिसऱ्याकडे स्टिक देतो, तिसरा पार्टिसिपेंट चौथ्याकडे स्टिक देतो, आणि मग अशा प्रकारे ती गेम खेळली जाते. अगदी तसंच म्हणजेच काय, आता मला सांगा याच्यात सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला पार्टिसिपेंट आहे तोच शेवटला राहिला का? नाही, पहिला पार्टिसिपेंट वेगळा, शेवटचा पार्टिसिपेंट वेगळा. तशीच जर का पहिला पार्टिसिपेंट आहे त्याची सुरुवात आणि शेवटचा पार्टिसिपेंट आहे त्याची जो शेवट आहे तो सेम आहे का? दोघांचाही वेगवेगळा आहे. अगदी तसंच आपल्या पिरियड्स मध्ये सुद्धा असतं. म्हणजेच काय, आपण काय आहे, आपले जे पिरियड्स आहेत ती स्टार्ट कुठून होतात, ब्रेन पासून स्टार्ट होतात आणि एंड होतात आपल्या व्हजायनलच्या ओपनिंगला. आणि हा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकलाच आपण बोलतो HPO. आता HPO म्हणजे काय? HPO. आता HPO म्हणजे हायपो थॅलॅमो पिट्युटरी ओव्हॅरियन. म्हणजेच काय, HPO म्हणजे काय, हायपोथॅलॅमो पिट्युटरी ओव्हॅरियन ऍक्सिस. आता हा जो हायपोथॅलॅमस आणि पिट्युटरी आहे तो काय करतो, ब्रेन मधून स्टार्ट होतो, आणि जो ओव्हॅरियन आहे तो काय आपला ओटीपोटात असतो. आता म्हणजेच काय, जसं की आपण रिले स्पर्धेत बघितलं की एक पार्टिसिपेंट दुसऱ्या पार्टिसिपेंटकडे जे काय आहे ते संदेश वहन करतात. म्हणजे ती जी स्टिक आहे ती स्टिक देतात एकापासून दुसऱ्या पार्टिसिपेंटला. तसंच अगदी आपल्या पिरियड्स मध्ये हे जे HPO पार्टिसिपेंट्स आहेत ते काय करतात, एका पार्टिसिपेंट पासून दुसऱ्या पार्टिसिपेंटकडे काय करतात, संदेश वहन करण्याचं काम करतात आपल्या पिरियड्स मध्ये. आता ही जी सायकल आहे ती सायकल काय आहे आपली 4 फेज मध्ये डिवाइड होते. म्हणजेच त्या 4 फेज कुठल्या, तर फेज नंबर 1, फेज नंबर 1 आहे आपली मेन्स्ट्रुअल फेज. त्याच्यानंतर फेज नंबर 2 आहे आपली फॉलिक्युलर फेज. फेज नंबर 3 आहे ओव्युलेशन फेज, आणि फेज नंबर 4 आहे आपली ल्युटियर फेज. म्हणजेच मेन्स्ट्रुअल फेज आहे ती डे कधीपासून सुरू होते, डे 1 to 5. त्याच्यानंतर जी आपली फॉलिक्युलर फेज आहे ती
म्हणजे ती इथूनच सुरुवात होते, म्हणजे डे 1 to 30. त्याच्यानंतर आपली जी ओव्ह्युलेशन फेज जी आहे ती कधीपासून होते, डे 40. आणि जी आपली ल्युटियल फेज आहे ती कधीपासून सुरुवात होते, लगेच डे 15 to 28 पर्यंत. म्हणजे प्रोबॅबली आपली जी लेडीजची जी सायकल आहे ती 28 दिवसांची असते, म्हणजे जवळपास ती 28 ते 31 वगैरे दिवसापर्यंत काय होते, म्हणजे इकडे तिकडे होऊ शकते थोडीफार. असं काय नाहीये की ते 28 म्हणजे 28च आलं पाहिजे, थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं. आता असं आहे की ही मेन्स्ट्रुअल फेज म्हणजे काय, ती पहिल्यांदा काय आहे आपली 5 दिवस लेडीजला काय येतात, पिरियड्स येतात. म्हणजेच काय होतं की बऱ्यापैकी जणांना 3 दिवस किंवा बऱ्यापैकी जणांना 7 दिवस पण ब्लिडिंग, म्हणजे 5 दिवस 7 दिवस असं ब्लिडिंग होत असतं. आणि ज्यावेळी आपलं ब्लिडिंग येत असतं, म्हणजेच काय झालंय, जी युटेरस आहे ते युटेरसची जी आतली लायनिंग आहे ती आतली लायनिंग काय झालं, तुटली. आणि त्याच्यात ती जी आहे तुटलेली लायनिंग ती कशा मार्फत बाहेर आली, ब्लड मार्फत बाहेर आली. आणि त्यालाच आपण काय बोललो, त्यालाच आपण बोलतो की पिरियड्स आलेत म्हणून. ओके, हे पिरियड्स किती दिवसाचे असतात, 5 दिवसाचे, म्हणजे 5 दिवसाचे असतातच. पण काही जणांना 3 दिवस ब्लिडिंग होतं, काही जणांना 7 दिवस ब्लिडिंग होतं. तसेच आपल्याला ह्या फेज मध्ये काय समजतं की जर का एखाद्याला म्हणजे बेबी ठेवायचं असेल तर त्यांना जर का पिरियड्स आले तर त्यांना काय समजतं की प्रेग्नन्सी ही राहिलेली नाही. आणि हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे पहिला टप्पा आहे कोणाचा, मेन्स्ट्रुअल सायकलचा. किती दिवसाचा आहे, डे 1 टू डे 5 पर्यंत. आता दुसरी फेज सुरू होते आपली. दुसरी फेज कुठली आहे आपली, फॉलिक्युलर फेज, जी कधीपासून स्टार्ट होते, डे 1 पासून डे 13 पर्यंत. म्हणजेच हा काय आहे, ज्यावेळी आपली मेन्स्ट्रुअल फेज सुरू झाली तेव्हापासूनच ही फेज पण काय झालेली आहे, सुरू झालेली आहे. म्हणजेच मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की आपली जी म्हणजे पिरियड्स आहे ते पिरियड्स कुठून स्टार्ट होतात, ब्रेन पासून स्टार्ट होतात, ते एंड कुठपर्यंत होतात की व्हाजाइनाच्या ओपनिंगला, बरोबर. आता ह्याच्यात काय असं आहे की जे आपले जे पिट्युटरी ग्लॅंड जे आहे ते काय करतात, ते आपल्या ओव्हरियनला सिग्नल्स देतात. आणि जे ओव्हरियन आहे ती काय करते, मॅच्युअर एग बनवायला सुरुवात करते. आणि मग काय होतं, जे आपला हार्मोन इस्ट्रोजन, म्हणजेच आपल्याला काय असतात लेडीजच्या शरीरात, म्हणजे सेक्स हार्मोन असतात कुठले कुठले, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन. हे जे हार्मोन आहे ते काय करतात, तिची जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे त्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला काय करतात, कंट्रोल करतात. आणि म्हणजे त्याचं काय आहे, म्हणजे आपल्या शरीरात जे होणारे बदल असतात ते कोणामुळे होतात, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन जे आहे, जे आपले सेक्स हार्मोन्स आहेत त्यांच्यामुळे बऱ्यापैकी होतं. तर काय होतं असं की जे आपले ओव्हरीज आहेत, ओव्हरीज मध्ये काय झालं, एग बनायला सुरुवात झाली. आणि ते एग काय होतात, कोणामुळे बनतात, जे आपले पिट्युटरी ग्लॅंड्स जे आहेत त्या ग्लॅंड्सने काय केलं, सिग्नल दिलेला असतो ओव्हरीजला. आता असं आहे गर्भाशयाची जी आपली लायनिंग आहे ती काय होते, पुन्हा एकदा बनायला सुरुवात होते. म्हणजे मगाशी तर आपली लायनिंग काय झालेली असते, म्हणजे बाहेर आलेले असते ब्लड मार्फत. आता काय होते ह्या फेज मध्ये, तर जी लायनिंग आहे, जी युटेरसची जी लायनिंग आहे ती लायनिंग सुद्धा काय होते, नवीन अजून एक नवीन तयार व्हायला लागते. आणि ह्या फेज मध्ये आपलं जे शरीर आहे ते शरीर काय होतं, प्रेग्नन्सीसाठी पुन्हा एकदा तयार व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय, आपली जी बॉडी आहे ती बॉडी काय पुन्हा एकदा प्रेग्नन्सीसाठी तयारी करायला सुरुवात करते. आता आपण सुरू करूया तिसऱ्या फेजला. तिसरी फेज कुठली आहे आपली, ओव्ह्युलेशन फेज, जी कधी सुरू होते, डे 14 ला. म्हणजेच काय, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की पिट्युटरी ग्लॅंड्स मधून काय झालं की हार्मोन्स रिलीज झाला, त्यानं काय दिलं, सिग्नल दिला. की कुठला सिग्नल दिला, की आपलं काय होतं, ओव्हरीज मध्ये काय होतात, आपले जे एग आहे ते एग काय होतात, डेव्हलप व्हायला सुरू होतात. इथे काय होतं की जे आपला जो मॅच्युअर झालेला एग आहे तो एग काय होतं, बाहेर पडायला सुरुवात होते. आणि ह्याच फेजला, म्हणजे ह्या मॅच्युअर एगलाच आपण काय बोलतो, ओव्ह्युलेशन असं बोलतो. आता ह्याच्यात काय महत्त्वाचा टप्पा आहे याच्यासाठी की या काळालाच आपण काय बोलतो, फर्टाईल पिरियड असं म्हणतो. म्हणजेच काय, आपलं जे एग आहे ते काय आहे, जवळपास 24 तासापर्यंत जिवंत राहू शकतं. पण ह्या एगला जर का स्पर्म भेटला तर काय होऊ शकतं, ह्या एगला जर का स्पर्म भेटला आणि त्यांच्यात जर का फर्टिलायझेशन झालं तर इथं प्रेग्नन्सी राहू शकते. आणि म्हणून हा प्रेग्नन्सी राहण्यासाठी सगळ्यात बेस्ट पिरियड हा मानला जातो, जो की कधी असतो, डे 14 ला, ज्याला आपण काय बोलतो, ओव्ह्युलेशन पिरियड. का तर इथं जो मॅच्युअर एग असतो तो मॅच्युअर एग काय होतो, बाहेर पडतो म्हणून. आता आपण बघूया चौथी फेज. चौथी फेज आहे आपली ल्युटियल फेज. ओव्ह्युलेशन नंतर ही फेज सुरू होते. म्हणजे ह्याच्यात काय, आपला जो प्रोजेस्ट्रॉन जो हार्मोन आहे तो हार्मोन काय होतो, वाढायला सुरुवात होते. आणि जी आपली युटेरसची लायनिंग आहे ती लायनिंग काय, जाड व्हायला सुरुवात होते. म्हणजेच काय, आपलं जे शरीर आहे ते प्रेग्नन्सीसाठी काय होतं, तयारी करायला सुरुवात करते. आणि जर काही तर फर्टिलायझेशन झालं नाही तर काय होतं, युटेरसची जी आपली लायनिंग आहे ती लायनिंग काय होते, तुटते. आणि काय होतं, आपल्याला पुढचे पिरियड्स यायला सुरुवात होते. म्हणजेच आपले जे प्रोजेस्ट्रॉन आहे, प्रोजेस्ट्रॉनचं काम काय आहे की जे आपले
म्हणजे गर्भ आहे ते गर्भ काय करणे, व्यवस्थित ती प्रेग्नन्सी आहे ती प्रेग्नन्सी टिकून ठेवणे आणि जर का प्रेग्नन्सी नसेल किंवा काय असेल तर आपल्याला पुढचे जे पिरियड्स आहेत ते रेग्युलरली व्यवस्थित येतात. हे सगळं काम कोणामुळे झालंय की इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन का तर हे आपले सेक्स हार्मोन आहेत आणि याच्यामुळे काय आपली जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे ती रिप्रोडक्टिव्ह व्यवस्थितपणे काय केली जाते, कंट्रोल केली जाते आणि आपले जे शरीरातले जे बदल होतात स्त्रियांच्या, हे सगळे कोणाच्या हातात असतात, तर इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन ह्या सेक्स हार्मोनच्या हातात असतात. आय जस्ट होप की तुम्हाला आजचा टॉपिक आपला मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजेच मासिक पाळी हे समजलं असेल. आता ही व्हिडिओ प्रत्येक मुलीला सांगा, तिला समजलं पाहिजे. तसेच मुलांना पण ह्या गोष्टीविषयी माहिती पाहिजे की नक्की हे पिरियड्स येतात कसे, आपल्या शरीरात नक्की चालतं काय, त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या फेजेस विषयी माहिती पाहिजे की नक्की काय असतं, कुठून कशी गोष्ट होते, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. तसेच जर का तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारी चळवळ या एज्युकेशन प्लॅटफॉर्म म्हणजेच आपण HSC नीट त्याच्यानंतर JEE साठी पण काम करतो, CET साठी पण काम करतो. तसेच जनरल अवेअरनेस हा सुद्धा आपल्या टार्गेटमध्ये आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.